नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, विविध भरतींबाबत आपण जी आहे ती चर्चा करणार आहोत. पण या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे 6 जून रोजीची. इलेक्शन कमिशनने आचारसंहिता जी आहे ती संपुष्टात आणलेली आहे. आता जे काही राहिलेले निकाल आहेत, मग ते जलसंपदा विभाग असो, नगर परिषद असो, असे जे राहिलेले निकाल आहेत ते पुढील टप्प्यासाठी जाण्यास आता या ठिकाणी कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही. जलसंपदा विभागाने सुद्धा म्हणजे WRDने जे आहे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आचारसंहिता संपुष्टात आल्याच्या नंतर तुमचा निकाल लागणार नाही. म्हणून आता जे काही राहिलेले निकाल आहे ते 10 जून पर्यंत लागू शकतात. 10 जूनच्या आत सर्व निकाल जाहीर होतील अशी आशा आहे. विभागांना आता आचारसंहितेचा कसलाही अडथळा जो आहे तो निर्माण नाही, कारण की या ठिकाणी इलेक्शन कमिशनने आचारसंहिता संपुष्टात आणलेली आहे. तर पहा मित्रांनो, ज्यांचे निकाल लागलेले आहेत त्यांनी स्वतः विभागाला मेल सुद्धा करावा, कारण की जे जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदचे निकाल हे वेगवेगळे जिल्हा परिषद वेगवेगळ्या पदांचे निकाल लावत आहे. म्हणून जर तुमचा जिल्हा परिषदेचा बाकी असेल तर तुमची ती वैयक्तिक जबाबदारी आहे की तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त संपर्क जर साधले जातील तर लवकरच तुमचा निकाल प्रसिद्ध होऊ शकतो. तर पहा, हे होतं निकालाबाबतीचं. त्यानंतर सरकारी नोकर भरती आपल्याला माहितीच आहे की 75,000 पदांच्या भरतीची घोषणा सरकारने केली होती आणि त्याच्या अंतर्गत विविध जाहिराती महाराष्ट्रभर काढण्यात आल्या. पण अजून देखील बऱ्याच भरत्या कंप्लीट झालेल्या नव्हता, ज्याचा फटका या ठिकाणी जे आहे गव्हर्नमेंटला बसलेला आहे. म्हणजे विद्यमान जी सरकार होती तर तिच्या जागा कमी आलेल्या आहेत. आपल्याला माहितीच आहे की लोकसभा निवडणूक पार पडली आणि जो सत्ता पक्ष होता त्याला या ठिकाणी कमी जागा मिळालेल्या आहेत आणि विशेष करून महाराष्ट्रात चांगलाच फटका जो आहे तो बसलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता, निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग आलेली आहे. 75,000 नोकर भरतीचे काय झाले, विभागाकडून माहिती जी आहे ती मागवण्यात आली. पहा मित्रांनो, जुने जे वोटर असतात, म्हणजे हा जो फॅक्टर आहे सरकार चेंजिंगचा, जुने जे वोटर असतात काही काही पक्षाचे ते ठरलेले असतात, पण नवीन म्हणजे युवक जे मतदान आहे त्यावर सुद्धा सरकार डिपेंड असते. बरेच कॅन्डिडेट असे असतात की जे पहिल्यांदा मतदान करत असतील किंवा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मतदान करत असतील, तर त्यांच्यावर बराच जो आहे उलटफेराचा जो आहे संबंध डिपेंडंट असतो, म्हणजे त्यांच्याशी संबंधित असतो जे काही नवीन मतदार आहे त्यांच्याशी. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, युवक वर्ग जो आहे महाराष्ट्रातला तलाठीसाठी जर तुम्ही पाहिले तर तब्बल 13 लाख अर्ज विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते. म्हणजे पेमेंट जरी केलं नाही पण तरी 13 लाखाच्या जवळपास. म्हणजे तुम्ही पाहू शकता की संख्याबळ किती आहे. स्पर्धा परीक्षा करणारे किंवा सरळ सेवेची तयारी करणारे सर्व काही उमेदवार असो, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि त्यांची नाराजी या ठिकाणी जी आहे निवडणुकीच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आलेली आहे. तर पहा, लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा, सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने जमिनीवर आणलेले आहे. निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता सरकार खळबळून जागे झाले असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000 या ठिकाणी नोकर भरतीच्या घोषणेवर काय काम केले याची माहिती सरकारने विविध विभागांकडून शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मागवलेली आहे. म्हणजे शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत माहिती जी आहे ती त्यांना आता हवी आहे. या अगोदर त्यांना मागवता आली नाही, पण आता त्यांनी माहिती जी आहे ती मागितलेली आहे. या अगोदरच विभागांचा आढावा घेतला असता तर कदाचित बऱ्याच उमेदवारांना नियुक्त्या जे आहे ते मिळालेल्या असत्या आणि निकालही लागलेले असते. या ठिकाणी पहा मित्रांनो, 75,000 नोकर भरतीची घोषणा होऊन 2 वर्षे झाले, मात्र मंत्रालयीन वेळकाळू अधिकारी व झरीतील शुक्राचार्यांनी घोषणेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. परिणामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नोकर भरतीबाबत ज्या विभागाने हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक या विभागातून किती नोकर भरती झाली याची माहिती जी आहे ती विभागनिहाय मागवलेली आहे. या ठिकाणी पहा, मंत्रालय पातळीवरील सर्व विभागांना पत्र आलेले आहेत. अप्पर मुख्य सचिव सेवा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी गुरुवारी म्हणजे कालच सर्व सहसचिव, उपसचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना दिलेल्या पत्रात म्हटलेले आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75,000 रिक्त पदे भरण्यासाठी आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे ती द्यावी. आता आशा आहे की लवकरच तुमचे निकाल जे आहे ते जाहीर होऊ शकतात. इथेही या माहितीचा अहवाल जो आहे तो मागवलेला आहे. ऑगस्ट 2023 ते 24 अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिल्याचे पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणी सुरू असलेल्या पदांची संख्या, कंपनीबरोबर करारनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या. या माहितीचा अहवाल प्रशासकीय विभागाकडून सरकारने मागवलेला आहे. म्हणजे कोणकोणते विभाग आहेत ज्यांचे निकाल लागलेले आहेत पण नियुक्त्या बाकी आहेत, निकाल बाकी आहेत, त्याच्याकडे आता सरकार लक्ष देईल असं आपल्याला दिसते. पाहूया यानंतर जी काही अपडेट आली ती आपल्याला कळेल. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. एक म्हणजे 75,000 नोकर भरतीची सरकारने घोषणा केली होती, त्या संदर्भात आता सरकार ॲक्टिव्ह झालेलं दिसतं. दुसरं म्हणजे असं की हे जे इलेक्शन कमिशनने आचारसंहिता हटवलेली आहे, तर आता आचारसंहितेचा जे विभाग अडथळा सांगत होते की आचारसंहितेमुळे निकाल लागत नाहीये किंवा नियुक्ती थांबलेल्या आहेत, आता त्या सुरळीतपणे पार पडतील. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत.